हॅलो हॅलो आई. जावई बापू मी बोलते. कसे आहात तुम्ही दोघं? ठीक आहात ना? आणि हो ह्यांच्याकडून आणि माझ्याकडून तुम्हा दोघांना शुभ दीपावली. बरं जावई बापू मी काय म्हणते, नेमकी दिवाळी आहे आणि तुम्ही इथे शहरात नाही आहात, पण तुम्ही जिथे आहात ना तिथे अनेक जागरूक देवस्थान आहेत. तेव्हा माझी म्हणजे आमची अशी इच्छा होती की तुम्ही दोघांनी जमेल त्या देवळात जाऊन जोडीने नमस्कार करा, देवाचा आशीर्वाद घ्या. देवळात जाल ना? हो हो आई, जाऊ आम्ही. बरं. आणि मी काय म्हणते जावई बापू, नाही म्हणजे मला माहिती आहे तुम्ही जान्हवीला छान वाटावं, तिच्याबरोबर तुम्हाला थोडा निवांत वेळ घालवता यावा म्हणून तुम्ही तिला शहराबाहेर घेऊन गेलात. आणि अर्थात ती तिकडे तुमच्याबरोबर आनंदात आहे, आम्ही पाहिला ना. पण आम्हाला असं वाटत होतं की शेवटी सण आहे, म्हणजे अगदी ताबडतोब नाही पण 2 दिवसांनी भाऊबीज येऊ घातली आहे, तेव्हा जर तुम्ही आणि जानू इथे असाल तर बरं होईल. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, सगळे येणार आहेत आणि सगळ्या भावंडांना भेटून जानूला खरंच खूप छान वाटेल. हो बरं वाटेल तिला. शक्य आहे का तुम्हा दोघांना येणं? हो आई, आम्ही येऊ. बरं जावई बापू खूप आभार, खरंच सांगते. नाही म्हणजे या तुम्ही सांभाळून. आणि हो ते देवळात जायला तेवढं विसरू नका. ठेवते आणि वाट पाहतोय आम्ही. बरं भाऊबीजेला येणार म्हणताय, हे छान झालं. जानूला घेऊन घरी कसा जाऊ मी? कुठे आहे जानू? कुठे? आणि कोणामुळे गेली ती? कोणामुळे गेली? कुठे गेली? कशी गेली? हे हात माझ्या जानूला वाचवू नाही शकले, तिला थांबवू नाही शकले. माझं प्रेम जानूला थांबवू नाही शकलं. मला जानूच्या घरच्यांना फेस करायचंय, त्यामुळे तिला शोधायला जावं. असेल इथेच कुठेतरी असेल, जानूला शोधायला हवं. पोलीस पोलीस शोधतील ना तिला? हा पोलीस शोधतील. मला आता पोलिसांकडे जायला हवं. सिद्धिराज, तुमची सरप्राइजेस इतकी उत्सुकता ताणवतात ना माझी की एक दिवस मी हार्ट पेशंट होईन. असं आहे का? कसं आहे ना, मी ज्या दिवशी तुला पहिल्यांदा पाहिला होता ना त्या दिवसापासून मी हार्ट पेशंटच आहे. तूही तो फील घेऊ शकतेस. आणि आता द्या ना आता सरप्राईज. उघडू का डोळे? हो हो 1 मिनिट थांब ना, थोडा वेळ थांब फक्त. हा उघड आता. आवडला ना? हो, कोणाला नाही आवडणार. किती सुंदर नेकलेस आहे. काकूंसाठी घेतला? आईसाठी? अगं आईसाठी असा हार का आणेन मी? नाही म्हणजे आणू शकतो मी, पण आणला तरी तुला असं का दाखवीन? म्हणजे डोळे बंद करून तुझ्या समोर धरलाय ना मी, तर मग तुझ्यासाठीच आणलाय ना. म्हणजे हा नेकलेस तुम्ही माझ्यासाठी आणलात? एवढा महाग? हो कशाला, काय गरज होती? का म्हणजे काय, नवरा आहे मी तुझा. आणि मला माझ्या बायकोला गिफ्ट द्यायला काय कारण वगैरे काही लागत नाही. तर असं का बघतेस? कारण मला कळलंय तुम्ही हा नेकलेस का आणलायत ते. मी खाली आजींनी दिलेला नेकलेस नीलांबरी वहिनींना दिला म्हणून तुम्ही आणले ना हे? वाह, म्हणजे नवऱ्याने एवढ्या कौतुकाने नेकलेस आणलाय त्याचा काही नाही, पण तो का आणलाय याच्यावरती चर्चा सुरू आहे. ठीक आहे, प्रेमाने आणला होता मी, पण आता कारणच काढणार असशील तर मग काय, जाऊ दे आता. काय
हे बघ कशी दिसते मी. अगं नीलू, मला तुझी कमालच वाटते. अगं भावना एवढी बोलली की तिला दागिन्यापेक्षा माणसांचं महत्व जास्त आहे, म्हणून तिने हा नेकलेस तुला देऊन टाकला. आणि इतकं सगळं बोलून सुद्धा हा दागिना मिरवायला तुला काहीच कसं वाटत नाहीये ग? माणसांचं महत्व तेव्हाच वाटतं जेव्हा माणसंही तशी वागतात. आणि त्या भावनाचं उदाहरण देत आहे ना मला. मग तो सिद्धू कसा वागतो ना ते पण पहा. सॉरी सॉरी सॉरी, खरंच सॉरी. अहो पण खरंच तुम्ही एवढं महागडं नेकलेस माझ्यासाठी आणण्याची काहीच गरज नव्हती. म्हणजे इतकी महागडी गिफ्ट घ्यायची सवय नाही हो मला. म्हणजे तू हा नेकलेस आता नाही घेणार आहेस? अहो नाही, तसं नाही. म्हणजे तुम्ही इतकं प्रेमाने आणलाय तर मी तुमच्या भावना नाही दुखावणार. पण खरंच तरी तुम्ही आणलं नसतं तरी. भावना भावना पण ऐक ना ऐक ना ऐक ना, मी हा नेकलेस का आणलाय माहितीये का? म्हणजे याचं खरं कारण हेच आहे की अगं ही गाडे पाटलांची परंपरा आहे ग. काय? हो, म्हणजे दिवाळीच्या प्रत्येक दिवशी गाडे पाटील घराण्यातला प्रत्येक पुरुष त्याच्या बायकोला रोज गिफ्ट देतो. रोज? येस मॅडम, रोज. आणि हे माझ्या बायकोचं पहिलं गिफ्ट. पण माझं गिफ्ट मला आधीच मिळालंय. कोणतं गिफ्ट? हे गिफ्ट. माझ्यावर इतकं भरभरून प्रेम करणारा माझा नवरा. यापेक्षा मोठं गिफ्ट काय असणार माझ्यासाठी? कसं आहे ना भावना, मला माहिती आहे की तुला महागडे दागिने घ्यायची सवय नाहीये आणि हवंही नाहीये. पण अगं मला करायचे माझ्या बायकोचे लाड, आणि ते मी करणारच. आणि कसं आहे, आपण खऱ्या अर्थाने तर नवरा बायको झालोत ना, तर माझ्या लक्ष्मीला हा दागिना मिळायलाच हवा. काल परवापर्यंत तर ह्यांच्यात मित्रमैत्रिणीचं नातं होतं आणि गोष्टी इथपर्यंत येऊन पोहोचल्या. झाला सत्यानाश.